चला आता आपण फोर्थ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहणार आहोत. आता फोर्थ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये ऑस्मॉटिक प्रेशर आपण कशाने डिनोट करतो? पायनं डिनोट करतो. तर हे ऑस्मॉटिक प्रेशर समजून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन समजून घेणं आवश्यक आहे. सेमीचा अर्थ होत असते हाफ, परमिएबल म्हणजे एकालाच कोणाला तरी परमिशन देणार आहे, आणि सोल्युशन म्हटलं की दोनच गोष्टी आहे, एक आहे सोल्यूट आणि दुसरं आहे सॉल्वंट. त्याच्यामुळं कोणाला परमिशन्स भेटणार आहे परमिएबल होण्यासाठी? तर फक्त कोणाला? सॉल्वंट मॉलिक्यूलला, कारण सॉल्वंट मॉलिक्यूलची साईज कंपॅरेटिव्हली सोल्यूट मॉलिक्यूलच्या साईजपेक्षा छोटी असते. त्याच्यामुळे याची सिम्पल डेफिनेशन आहे, इट इज द मेम्ब्रेन, ही अशी एक मेम्ब्रेन असते विच अलाउ ओनली द सॉल्वंट मॉलिक्यूल टू पास थ्रू इट, नॉट द सोल्यूट मॉलिक्यूल, इज कॉल्ड ॲज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. एकदा पुन्हा सांगतो डेफिनेशन्स. द मेम्ब्रेन विच अलाउ only the solvent molecule to pass through it, not the solute molecules, is called as semi-permeable membrane. आता बरेचसे एक्झाम्पल आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेनचे. एक आहे सेल्युलोज, त्याच्यानंतर सेल्युलोज नायट्रेट, ॲनिमल ब्लॅडर्स, सेल मेम्ब्रेन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे सर्व काय आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, जे फक्त कोणाला अलाउ करतात? सॉल्वंट मॉलिक्यूलला अलाउ करतात पास होण्यासाठी, नॉट द सोल्यूट. आता आर्टिफिशियल सेमी परमिएबल मेम्ब्रेन आपण जी खूप जास्त प्रेशर सहन करू शकते अशी सुद्धा बनवू शकतो, आणि ती आर्टिफिशियल सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे कॉपर फेरोसायनाइड नावाची आहे, Cu2Fe(Cn)/6. आता ही जी आर्टिफिशियल सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे कॉपर फेरोसायनाइड, ही आपण एका थिन फिल्म ऑफ कॉपर फेरोसायनाइड पोर्स ऑफ पोरस पॉट, पोर्सेलिन पोरस पॉटमध्ये आपण काय करतो? हे डिपॉझिट करतो, आणि ही बेस्ट सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट होते. म्हणून ऑस्मॉसिस हा फिनॉमिना घडण्यासाठी सेमी परमिएबल मेम्ब्रेनची गरज असते, म्हणून सेमी परमिएबल मेम्ब्रेन आपल्याला समजली पाहिजे. नेक्स्ट आहे आता आपल्याला ऑस्मॉसिस. आता आपण ऑस्मॉसिस समजून घेऊया. ऑस्मॉसिस हे जे वर्ड आहे ग्रीक शब्द आहे टू पुश. हा जो फिनॉमिना आहे ऑस्मॉसिसचा, सर्वप्रथम अबेनॉलेट नावाच्या सायंटिस्टनं 1748 मांडला आहे. म्हणून इट इज दिस फिनॉमिना वॉज फर्स्ट स्टडी बाय द अबेनॉलेट इन 1748. आता ऑस्मॉसिस बेसिकली आहे काय? तर आपण एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन घेऊ. इथे आपण पाहतोय बीकरमध्ये की हे जरा सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, आणि ही मेम्ब्रेन फक्त सॉल्वंट मॉलिक्यूलला अलाउ करेल. तर एका कंटेनरमध्ये आपण सॉल्वंट घेतलेला आहे, प्युअर सॉल्वंट, आणि एका कंटेनरमध्ये आपण सोल्युशन घेतलेलं आहे. आता ॲक्च्युली हे जे सॉल्वंट मॉलिक्यूल आहे, या सोल्युशनमध्येही सॉल्वंट मॉलिक्यूल आहे, पण याचं वेपर प्रेशर काय आहे? हाय आहे, कारण प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर काय असते? हाय असते. आणि जे सोल्युशन आहे या सोल्युशनचं वेपर प्रेशर थोडंसं कमी असते, आणि त्याच्यामुळे नॅचरली हे जे सॉल्वंट मॉलिक्यूलची मुवमेंट आहे हे कोणत्या साईडकडून होईल? लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे होईल थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर या फिनॉमिनाला आपण काय म्हणत असतो? ऑस्मॉसिस. द स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल, जे स्पॉन्टेनियस आणि एकाच डायरेक्शननं होत असते. द स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजन टू द हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजन is called as osmosis, किंवा the spontaneous and unidirectional flow of solvent molecule through the semi-permeable membrane in the solution is called as osmosis, असं आपण म्हणत असतो. इथेही तसंच आहे की दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन दिलेले आहे. तर आपण जे स्पॉन्टेनियस फ्लो होतो सॉल्वंट मॉलिक्यूलचा, हे कोणत्या रिजनकडून? लोअर कॉन्सन्ट्रेटेड एरियाकडून, लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून हायर कॉन्सन्ट्रेटेड एरियाकडं. आणि म्हणून आपण याला तेच डेफिनेशन म्हणून राहिलो, द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजन थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. ही ऑस्मॉसिसची डेफिनेशन आहे. आता हा जो ऑस्मॉसिस फिनॉमिना आहे हा सर्वात पहिल्यांदा अबेनॉलेट नावाच्या सायंटिस्टनं स्टडी केला. तर त्यासाठी त्यांनी एक एक्सपेरिमेंट मांडला. त्यांनी एक थिसल फनेल घेतली, इन्व्हर्टेड थिसल फनेल घेतलेली आहे. इथे तुमच्या समोर हे थिसल फनेल दिसत आहे, बघा, लक्षात ठेवायचं आहे. ही जी आहे ती आहे थिसल फनेल घेतली, आणि ही थिसल फनेलमध्ये लोअर एंडला त्यांनी काय केलेलं आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन अटॅच केली.
आणि या थिसल्फनेलमध्ये शुगर सोल्युशन भरलं. काय भरलेलं आहे? शुगर सोल्युशन भरलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं हा एक्सपेरिमेंट आहे आणि ही थिसल्फनेल एका ग्लास जारमध्ये वॉटर असलेले ठेवलं. थोड्या वेळानं ऑब्झर्वेशन्स केल्यानंतर असं लक्षात आलं की द लेवल ऑफ शुगर सोल्युशन गोज ऑन इन्क्रीजेस. आणि हा जो फिनॉमिना आहे या फिनॉमिनालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे? ऑस्मॉसिस. त्याच्यामुळं आपण एक्सप्लेनेशन देऊयाचं. कन्सिडर ॲन ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर इज प्लेस इन ॲन इन्व्हर्टेड थिसल्फनेल. या एक इन्व्हर्टेड थिसल्फनेलमध्ये आपण शुगर सोल्युशन भरणार आहोत. हॅव्हिंग अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन लाईक ॲनिमल मेम्ब्रेन किंवा पर्चमंट पेपर. या जो बॉटमला आहे आपण ॲनिमल ब्लॅडर किंवा ॲनिमल मेम्ब्रेन किंवा पर्चमंट पेपरनं सील केलेली आहे. नाऊ द थिसल्फनेल इज केप्ट इन अ जार कंटेनिंग वॉटर. आणि ही थिसल्फनेल आपण एका वॉटर असणाऱ्या जारमध्ये ठेवतो. द नेचर ऑफ द मेम्ब्रेन इज सच दॅट या मेम्ब्रेनचं फंक्शन असं असते की ओनली द अलाउ द सॉल्वंट मॉलिक्यूल नॉट द सोल्यूट मॉलिक्यूल टू पास थ्रू देम. कारण ही मेम्ब्रेनच सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. त्याच्यामुळे फक्त ती सॉल्वंट मॉलिक्यूलला अलाउ करल, सोल्यूट मॉलिक्यूलला अलाउ करणार नाही पास होण्यासाठी. त्याच्यामुळे हे जे वॉटर मॉलिक्यूल आहे तर हे वॉटर मॉलिक्यूल काय होतील? हे याच्यातून पास होतील. त्याच्यामुळे आपण असं सांगणार आहोत की द वॉटर मॉलिक्यूल इज पास इन टू द सोल्युशन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे सोल्युशनमध्ये पास होतात वॉटर मॉलिक्यूल या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून. अँड द level of the solution is gradually rises in the thisulfanel. So this phenomena he called as osmosis. Osmosis can also take place when two solution of different concentration. आता आपण दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन सुद्धा घेतले असते तरी ऑस्मॉसिस घडलं असतं. कारण ऑस्मॉसिसमध्ये जे सॉल्वंटचा फ्लो आहे तो लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे झाला असता. आणि म्हणून हा एक अबेनॉलिट नावाच्या सायंटिस्टनं केलेला एक्सपेरिमेंट आहे. सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. त्यांनी एक थिसल्फनेल घेतली इन्व्हर्टेड म्हणजे उलटी आणि त्याच्या लोअर बॉटमला त्यांनी सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय केलेली आहे? प्लेस केलेली आहे. ॲनिमल ब्लॅडर म्हणा किंवा पर्चमंट पेपर. आणि ती थिसल्फनेल एका ग्लास जारमध्ये ठेवली. त्यानंतर त्या मेम्ब्रेनचं फंक्शन असं असते की जे फक्त सॉल्वंट मॉलिक्यूलला अलाउ करते. त्यामुळं काही वेळानंतर असं ऑब्झर्वेशनमध्ये आलेलं आहे की जे सोल्युशनची लेवल आहे ते इन्क्रीज होते आणि जी वॉटरची लेवल आहे ती थोडी कमी होते. आता या फिनॉमिनालाच म्हणजे हे जे मेम्ब्रेन आहे हे फक्त कोणाला अलाउ करत होती? सॉल्वंट मॉलिक्यूलला. आणि तुम्हाला माहिती आहे की ऑस्मॉसिसमध्ये लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडं सॉल्वंट फ्लो होत असते. त्याच्यामुळे या फिनॉमिनाला त्यांनी काय म्हटलं आहे? ऑस्मॉसिस. जनरली आपण दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन जरी घेतले तरीसुद्धा सॉल्वंट मॉलिक्यूल हा लोअर कॉन्सन्ट्रेटेड एरियाकडून हायर कॉन्सन्ट्रेटेड एरियाकडं मूव्ह होत असतो थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर दिस फिनॉमिना ही कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. हा होता अबेनॉलिट नावाच्या सायंटिस्टचा ऑस्मॉसिसचा एक्सपेरिमेंट. त्यानंतर आता आपण ऑस्मॉटिक प्रेशर जो आपला मेन पॉईंट आहे. ऑस्मॉटिक प्रेशर आपण पायनी डिनोट करत असतो. तर ऑस्मॉटिक प्रेशर्स म्हणजे ॲक्च्युली आता स्टडी कसं करायचं आहे तर दोन सोल्युशन घेऊ आपण. एक बिग तुमच्यासमोर एक डायग्राम दिसते. या डायग्राममध्ये एका साईडनं आपण काय केलेलं आहे? एक सोल्युशन घेतलं आहे आणि एका साईडनं आपण सॉल्वंट घेतलेला आहे. काय घेतलं आहे? सॉल्वंट. आणि या दोघांना एका मदतने सेमी परमिएबल मेम्ब्रेननं काय केलेलं आहे? सेपरेट केलेलं आहे. ही जी येलो सेमी परमिएबल मेम्ब्रेन मी दाखवत आहोत. आता थोड्या वेळानं आपोआपच काय होईल की सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो या सॉल्वंट टू सोल्युशन एरियाकडे होईल. पण आपण जर वरतून एक्सटर्नल प्रेशर याच्यावर काय केलं? अप्लाय केलं. आणि हा जो सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो आहे हा जर थांबवला तर आपण त्या प्रेशरला आपण काय म्हणणार आहोत? ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ दॅट सोल्युशन. म्हणून आपण सांगत असतो की याची डेफिनेशन द एक्सेस ऑफ प्रेशर ऑन अ साईड ऑफ सोल्युशन that stop the net flow of solvent molecule into the solution through the semi permeable membrane is called as osmosis. जे आपण एक्सेस ऑफ प्रेशर कशावर लावतो? सोल्युशन साईडवर लावतो टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल into the solution through a semi permeable membrane is called as osmosis. किंवा असंही म्हणू शकतो the excess of mechanical pressure which must be applied on the solution side. जे सोल्युशन साईडवर आपण एक्सेस ऑफ प्रेशर काय करणार आहोत? अप्लाय करणार आहोत. द एक्सेस ऑफ प्रेशर दॅट मस्ट बी अप्लाइड ऑन द सोल्युशन साईड. जे सोल्युशन साईडवर आपण एक्सेस ऑफ प्रेशर अप्लाइड करणार आहोत
सोल्युशन टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून जो सॉल्वंटचा मॉलिक्यूल स्टॉप करण्यासाठी, तर त्या प्रेशरला आपण काय म्हणत असतो, ऑस्मॉटिक प्रेशर, आणि आपण त्याला पाय या सिम्बॉलनं डिनोट करत असतो. तर हे झाली ऑस्मॉटिक प्रेशरची डेफिनेशन्स. त्याच्यानंतर हे जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे याच्या बेसिसवर आपण सोल्युशनचे 3 प्रकार पाडलेले आहे, की जर 2 सोल्युशन असेल तर या 2 सोल्युशनमधले जे ऑस्मॉटिक प्रेशर किती असेल हे त्याच्यावरून आपण सोल्युशनचे प्रकार पाडलेले आहे. म्हणून आपण टाईप ऑफ सोल्युशन पाहणार आहोत. टाईप ऑफ सोल्युशन ऑन द बेसिस ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशरच्या बेसिसवर. तर सर्वात पहिले आपण आयसोटोनिक सोल्युशनवर फोकस करू. तर हे जे आयसोटोनिक सोल्युशन आहे, तर या आयसोटोनिक सोल्युशन्सची डेफिनेशन सुरुवातीला पाहू. आयसो म्हणजे सेम, टोनिक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन्स. द सोल्युशन हॅव्हिंग द सेम ऑस्मॉटिक प्रेशर, ज्या 2 सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर काय असेल, सेम असेल, बरोबर आहे, इज कॉल्ड ॲज आयसोटोनिक सोल्युशन किंवा आयसोमोटिक सोल्युशन, आयसोस्मोटिक सोल्युशनसुद्धा म्हणू शकतो आपण याला. जसं आता फॉर एक्झाम्पल इथे जर मी 0.1 मोलर युरिया सोल्युशन घेतलं असेल आणि इथे जर आपण 0.1 मोलर काय घेतलं असेल, ग्लुकोज सोल्युशन घेतलं असेल, तर या दोन्ही सोल्युशनमध्ये नंबर ऑफ पार्टिकलची संख्या सेम आहे आणि नंबर ऑफ पार्टिकलची सेम असेल तर याचं जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे π1 इज इक्वल टू π2 सेम असेल. जसं आपणही जे सलाईन सोल्युशन घेत असतो ते 0.91% ऑफ सोल्युशन ऑफ प्युअर NaCl, जे सलाईन सोल्युशन म्हणजे NaClचं सोल्युशन असेल, तर विच इज आयसोटोनिक टू द ह्युमन रेड ब्लड कार्पस्कल, म्हणजे आपल्या RBCचं जे कॉन्सन्ट्रेशन असते ह्युमन ब्लड रेड कार्पस्कल, तर त्याच्यासोबत ते आयसोटोनिक असते आणि त्याच्यामुळंच आपण सलाईन सोल्युशन घेऊ शकतो, बरोबर आहे. अदरवाईज जर अलग कॉन्सन्ट्रेशन असेल तर हिमोलिसिस वगैरे हा फिनॉमिना घडू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर काय असेल, सेम असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, आयसोटोनिक सोल्युशन म्हणतो. आता दुसरं जर आपण हायपरटोनिक, हायपरचा अर्थ होत असते हायर, ज्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर दुसऱ्या सोल्युशनपेक्षा जास्त असते त्याला काय म्हणतो आपण, हायपरटोनिक सोल्युशन्स. म्हणून द सोल्युशन विच हॅव हायर ऑस्मॉटिक प्रेशर दॅन सम अदर सोल्युशन इज कॉल्ड ॲज हायपरटोनिक सोल्युशन. जसं उदाहरणामध्ये NaCl सोल्युशन हॅव्हिंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर दॅन 0.91 इज कॉल्ड ॲज हायपरटोनिक सोल्युशन टू द ब्लड. आपल्या ब्लडले काय असेल ते हायपरटोनिक असेल. हायपोटोनिक म्हणजे ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर लोअर असेल, आणि म्हणून द सोल्युशन विच हॅव लोअर ऑस्मॉटिक प्रेशर रिलेटिव्ह टू द अदर सोल्युशन इज कॉल्ड ॲज हायपोटोनिक सोल्युशन विथ रिस्पेक्ट टू अदर. जसं NaClचं जर कॉन्सन्ट्रेशन लेस दॅन 0.91% असेल तर ते आपल्या ब्लड सेलसोबत हायपोटोनिक सोल्युशन असेल. ठीक आहे. असे 3 प्रकार आपण सोल्युशनचे पाडलेले आहे. कशाहून, ऑस्मॉटिक प्रेशरहून. आता आपण पाहणार आहोत लॉ ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर्स, जे लॉ मांडल्या गेलेले आहे, वॅन्टॉप्स बॉइल्स लॉ, वॅन्टॉप चार्ल्स लॉ, हे 2 म्हणजे ॲक्च्युली जे सोल्युशन आहे या सोल्युशनचं जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे हे कशावर डिपेंड आहे. ऑस्मॉटिक प्रेशर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन्सवर काय, कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्यानं काय होईल किंवा टेम्परेचर चेंज केल्याने याचा असर काय होईल, हा आपण स्टडी करणार आहोत या लॉमध्ये. त्याच्यामुळे एखाद्या सोल्युशनचं जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे तर त्याविषयी मांडले 2 लॉ मांडल्या गेलेले आहे. एक वॅन्टॉप्स बॉइल्स लॉ, जस्ट लाईक दॅट ऑफ आयडियल गॅस इक्वेशन सारखं आहे. बघा, त्यांनी सुरुवातीला काय केलं, कॉन्सन्ट्रेशनचं आणि ऑस्मॉटिक प्रेशरचं रिलेशन देण्यासाठी टेम्परेचर काय ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं, आणि त्यांना असं लक्षात आलं की कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्यामुळे ऑस्मॉटिक प्रेशरही काय होते, चेंज होते. म्हणून ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन्स. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द डायल्यूट सोल्युशन्स जे असते हे डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला भेटलं त्यांना, कॉन्सन्ट्रेशन्सला, ऑर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, कारण कॉन्सन्ट्रेशन्स आणि व्हॉल्यूमचं रिलेशन्स इन्व्हर्सली असते. म्हणून स्टेटमेंट पुन्हा ऐका, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं त्यांनी, कॉन्सन्ट्रेशन चेंज करून पाहिलं, ऑस्मॉटिक प्रेशरही चेंज होते. म्हणून त्यांनी एक स्टेटमेंट मांडलं, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. त्याच्यामुळे हे फॉर्म्युलाच हे त्याचं काय आहे, स्टेटमेंट आहे. आता याचं एक्सप्रेशन बनवण्यासाठी इफ सी इज द मोलर कॉन्सन्ट्रेशन्स, आपण सी जर आपण त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन घेत असेल आणि पाय बी द ऑस्मॉटिक प्रेशर, देन अकॉर्डिंग टू द बॉइल्स लॉ पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय लिहिसाल, सी लिहिसाल. त्याच्यानंतर
खाली आपण असं सांगतो की जसं मी जर 1 मोल घेतलं असेल, 1 मोल सोल्यूट डिझॉल्व्ह केलं असेल VDM³ ऑफ सोल्युशनमध्ये, त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन्स काय राहणार आहे, N/V असते. पण जर 1 मोल घेतलं असेल तर C ची किंमत काय राहणार आहे, 1/V. त्याच्यामुळे C इज इक्वल टू 1/V. आणि म्हणून दस फॉर द इक्वेशन्स आपण लिहू पाय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. आणि हा व्हॉल्यूम जर आपण इकडून आणला तर πV इज इक्वल टू काय येईल, कॉन्स्टंट. तर दिस इज द वॅन टॉप्स बॉइल्स लॉ. नंतर आता त्यांनी काय केलं की त्या सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन फिक्स ठेवलं. काय ठेवलं, हे जे सोल्युशन आहे या सोल्युशनमध्ये त्यांनी कॉन्सन्ट्रेशन्स काय केलं, आता फिक्स ठेवलं. आणि ऑस्मॉटिक प्रेशर कॉन्सन्ट्रेशन फिक्स ठेवलं आणि टेम्परेचरसोबत रिलेशन स्टडी केलं. तर त्यांना असं लक्षात आलं की टेम्परेचर जर वाढवलं तर ऑस्मॉटिक प्रेशरही वाढते. आणि म्हणून ॲट अ कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असताना ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ एनी डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. टेम्परेचर चेंज केल्यामुळं काय झालं आहे, नॅचरली ऑस्मॉटिक प्रेशरही काय होते, चेंज होत असते. पण कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलं आहे, कॉन्स्टंट ठेवलं किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं. त्याच्यामुळं लेट पाय बी द ऑस्मॉटिक प्रेशर अँड टी इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर, देन पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. त्याच्यामुळं पाय अपॉन टी बिकम कॉन्स्टंट. आता या दोन्ही गोष्टीहून असं लक्षात आलं की ऑस्मॉटिक प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचरही आहे अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. त्यामुळे आता या दोन गोष्टीवर हे ऑस्मॉटिक प्रेशर डिपेंड असते, सोल्युशनमधलं टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन्स किंवा व्हॉल्यूम. त्यामुळे आपण याच्यावर एक सोल्युशन इक्वेशन्स काढलं. म्हणून आपण नेक्स्ट पॉईंट आहे आपला वॅन टॉप जनरल सोल्युशन इक्वेशन्स. त्यासाठी सुरुवातीला अकॉर्डिंग टू द बॉइल्स लॉचं म्हणणं काय होतं की ऑस्मॉटिक प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. आणि चार्ल्स लॉचं म्हणणं होतं वॅन टॉप्स बॉइल्सच्या ऐवजी आता इथे काय चार्ल्स पाहिजे. वॅन टॉप चार्ल्स लॉचं म्हणणं होतं की पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. आणि त्याच्यामुळे कंबायनिंग द वॅन टॉप्स बॉइल्स लॉ अँड चार्ल्स लॉ, आपण हे दोन्ही काय करणार आहोत, कंबाईन करणार आहोत. आणि त्याच्यामुळे पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही. त्याच्यामुळे व्ही इकडं आणलं तर पाय इंटू व्ही इज इक्वल टू KT. आता हे KT काय कॉन्स्टंट आणलं आपण, K मीन्स सोल्युशन कॉन्स्टंट, K इज कॉल्ड ॲज जनरल सोल्युशन कॉन्स्टंट. आणि हा जे जनरल सोल्युशन कॉन्स्टंट आहे एक्झॅक्टली कोणाच्या व्हॅल्यू एवढी असते, गॅस कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू एवढी असते. आणि त्याच्यामुळं आपण असंही लिहू शकतो, या Kच्या जागी Rही लिहू शकतो. त्याच्यामुळं पाय व्ही इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहोत, RT लिहिणार आहोत. पण हे कशासाठी झालं आहे, फॉर 1 मोल ऑफ सोल्यूट. जेव्हा सोल्यूट 1 मोल असेल तेव्हा. आपण जर N मोल ऑफ सोल्यूट घेतलं असेल तर N मोल सोल्यूटसाठी आपण काय करणार आहोत की फॉर N मोल ऑफ सोल्यूट जर घेतलं तर इथे आपण पाय व्ही इज इक्वल टू काय आणू, NRT आणू. आणि म्हणून आता आपण पाय इज इक्वल टू NRT अपॉन व्ही, हा फॉर्म्युला व्ही इकडे येऊन जाईल. N/V म्हणजेच काय होते, C. त्याच्यामुळे N/V म्हणजे C. त्याच्यामुळे फायनल एक्सप्रेशन आपलं काय तयार झालं आहे, पाय इज इक्वल टू CRT. असं आपण ऑस्मॉटिक प्रेशरचं जे जनरल सोल्युशन इक्वेशन, व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन्स आहे परीक्षेच्या दृष्टीनं. कारण याच्या दोन्ही लॉ कॉम्बिनेशन्समध्ये एकदा बॉइल्स म्हणतो की व्हॉल्यूमशी इन्व्हर्सली रिलेशन आहे आणि चार्ल्स म्हणतो की डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टेम्परेचरशी. त्याच्यामुळे या दोघांचं कॉम्बिनेशन्स करून आपण ॲक्च्युली जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे हे दोन्ही गोष्टीवर डिपेंड आहे, या फॉर्म्युल्यातनी कळते आपल्याला. बघा दिसतेच तुम्हाला की डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन्स अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर्स, किंवा इथे पाहिलं तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. त्याच्यामुळं सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर्स त्याच्या व्हॉल्यूमवर आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या टेम्परेचरवर डिपेंड असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता वॅन टॉप्स ॲव्होगॅड्रोज लॉ. आता वॅन टॉप्स नावाचा जो सायंटिस्ट आहे, ॲव्होगॅड्रोज म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स विषयी रिलेशन दिलं असेल त्यांनी. आता बघा त्यांनी सांगितलं आहे की जर दोन सोल्युशन घेतले आपण, एक पाय1 V1 इज इक्वल टू N1RT असं जर असेल आणि दुसरं असेल तर जनरल सोल्युशन इक्वेशन पाय2 V2 इज इक्वल टू N2R2. आता त्यांचं म्हणणं आहे की जर दोन सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम असेल, बरोबर आहे, बघा स्टेट दॅट वेन टू सोल्युशन ऑफ इक्वल कॉन्सन्ट्रेशन, जर दोन सोल्युशन आपण काय घेतले असेल म्हणते, इक्वल कॉन्सन्ट्रेशनचे घेतले असेल ऑफ डिफरंट सोल्यूट, अलग अलग सोल्यूट असलेले, एक्झर्ट द सेम ऑस्मॉटिक प्रेशर, इक्वल कॉन्सन्ट्रेशन असणारे जर दोन वेगवेगळे सोल्यूटचे सोल्युशन घेतले तर त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर काय असते, सेम असते ॲट द सेम टेम्परेचर. किंवा इट कॅन बी स्टेटेड दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ आयसोटोनिक सोल्युशन, म्हणजे सेम
ऑस्मॉटिक प्रेशर असणार आहे, कंटेनिंग इक्वल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल ॲट अ गिवन टेम्परेचर. त्यांच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल असतात. जर सारखं ऑस्मॉटिक प्रेशर जर दोन सोल्युशनमध्ये असेल तर नॅचरलच आहे ते, कारण सोल्यूट पार्टिकलवरच आपली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड आहे. त्याच्यामुळे त्यांनी दोन सोल्युशन घेतले आणि त्या दोन सोल्युशनमध्ये जर पाहिलं तर इथे एक पहिल्याचं ऑस्मॉटिक प्रेशर आणि दुसऱ्याचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम असेल, यांचं व्हॉल्यूम सेम असेल, यांचं टेम्परेचर सारखं असेल, तर नॅचरली त्यामधले नंबर ऑफ पार्टिकलसुद्धा काय असतात, सेम असतात. आणि त्याच्याहून हा वेंटॉप्स ॲव्होगॅड्रोज लॉ मांडला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटी आहे डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट ऑन द बेसिस ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर. कारण ऑस्मॉटिक प्रेशर ही महत्त्वाची प्रॉपर्टी असते कशासाठी, टू डिटरमाइन द मॉलिक्युलर वेट. तर आपण सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू द वेंटॉप जनरल सोल्युशन इक्वेशन पाय इज इक्वल टू NRT अपॉन V. पण आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ मोल जर काढायचं असेल तर वेट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट आहे की नाही. मग आता यांच्या जागी आपण ही किंमत टाकून देऊ. यांच्या जागी जर आपण वेट अपॉन मॉलिक्युलर वेट अशी किंमत टाकली तर हे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथे काय येईल, W2 M2 RT अपॉन V. आता बघा मी काय करतो, हा M2 इकडे नेतो आणि पाय इकडे आणतो. त्याच्यामुळे मॉलिक्युलर वेट आपण अशा प्रकारे काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. तर हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये जे मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन्स करत असतो आपण एखाद्या सोल्यूटचं, त्याचं अप्लिकेशनच आहे. आणि अशा प्रकारे हा पार्ट इथपर्यंत आपण समजून घेतला आहे. ठीक आहे.